राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि सत्तेसाठी कोण कोणाचे पाय धरेल याचा नेम नसतो। असं म्हणतात की विचारधारा ही फक्त भाषणापुरती असते, पण जेव्हा प्रत्यक्ष सत्तेची खुर्ची समोर येते तेव्हा मोठमोठे तत्वज्ञानी ही कोलंट्या उड्या मारतात। ज्या एमआयएमला भाजप बी टीम म्हणायची आणि ज्या एमआयएमशी कधीच युती करणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठणकावून सांगायचे, आज त्याच दोन टोकाच्या पक्षांनी अचलपूरमध्ये सत्तेचा संसार थाटलाय। म्हणजेच बीजेपीने एमआयएमशी युती केली आहे, पण ही केवळ स्थानिक मजबुरी आहे की 2029च्या विधानसभा निवडणुकी आधीचा एखादा मोठा गेम। सत्तेच्या या विचित्र युतीमुळे हिंदू मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल का आणि वंचितने एमआयएम वर केलेला भगवा वार नेमका काय आहे? अचलपूरमध्ये बीजेपीने एमआयएम सोबत युती का केली आणि त्याचा त्यांना फायदा होणार की तोटा? पाहूया त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी गंगाधर गडदे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत जे घडले त्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। सत्तेत गणित जुळवण्यासाठी भाजपने एमआयएमचे 3, अजित पवार गटाचे 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतले। धक्कादायक म्हणजे भाजपने एमआयएमला केवळ पाठिंबा दिला नाही तर चक्क शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद बहाल केले। याआधी अकोटमध्ये जेव्हा असाच प्रयोग झाला होता तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नोटिसा बजावल्या होत्या। पण आता अचलपूरमध्ये पुन्हा तेच घडतंय। मग प्रश्न असा पडतो की मुख्यमंत्र्याच्या त्या आदेशाचं नेमकं काय झालंय? ते भाजपासाठी आता सत्ता हीच एकमेव विचारधारा उरली आहे। या युतीनंतर राजकारण सर्वात जास्त तापलंय ते वंचित बहुजन आघाडीच्या एका पोस्टमुळे। वंचितने थेट एमआयएमचा चेहरा ओरबाडून काढलाय। वंचितने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडाही उलटला नाही आणि इम्तियाज जलील यांनी आपला खरा रंग दाखवलाय, जो अर्थातच भगवा आणि वंचितचा आरोप इतका गंभीर आहे की त्यांनी थेट म्हटलंय हे एमआयएमला मत देणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे। 2019 मध्ये अंबादास दानवेंना केलेली मदत असो व अकोट आणि अचलपूरचा हा प्रयोग, एमआयएम ही भाजप सोबत हात मिळवणी करून स्वतःचा फायदा करून घेते असा जळजळीत सवाल वंचितने ओवीसींना विचारलाय। हैदराबादच्या जनतेला भाजप सोबतच्या या फेविकॉलच्या जोडाबद्दल माहिती आहे का, असा सनसनी टोलाही त्यांनी लगावलाय। एमआयएमची वाढती ताकद आता भाजपलाही दुर्लक्षित करता येत नाही। नुकत्याच झालेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकीत एमआयएमने चक्क 125 पेक्षा जास्त जागा जिंकून मुसंडी मारली। त्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये तर 33 जागांस एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलाय, जिथे शिंदेची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे। नांदेड मध्ये 15, मालेगाव मध्ये 21 आणि मुंबईत 8 जागा जिंकून एमआयएमने निर्णायक ताकद मिळवली। अशा वेळी भाजप एमआयएमला जवळ करून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची मतं फोडण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांना थेट सत्तेचे वाटेकरी करते, हा प्रश्न मोठा आहे। यात सगळ्यात मोठी अडचण झाली आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची। हिंदुत्वासाठी उठाव केला, पण आता त्यांच्या सत्तेत एमआयएमचा सहभाग दिसतोय। एमआयएमशी आमचं कधीच पटणार नाही असं म्हणणाऱ्या शिंदेंना अचलपूरचं हे समीकरण कसं पटतंय? यामुळे भाजपचा पारंपरिक हिंदू मतदार नाराज होऊन फुटण्याची भीती आहे। जो भाजप नेहमी विरोधकांवर जनाब सेना म्हणून टीका करतो, तोच भाजप आता कोणत्या तोंडाने ही टीका करणार? विरोधकांच्या हातात भाजपने स्वतःचं एक मोठं कोलीत दिले। या युतीचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत गंभीर असू शकतात। स्थानिक स्तरावर आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठी नाराजी असू शकते। जर हे कार्यकर्ते निवडणुकीत थंड पडले तर भाजपची मोठी रसद कापली जाईल। दुसरीकडे एमआयएम साठी सुद्धा हा राजकीय आत्मघात ठरू शकतो, कारण भाजपशी जवळीक झाल्यामुळे त्यांचा धर्मनिरपेक्ष आणि कट्टर मतांचा आधार तुटू शकतो। म्हणजेच ही युती भाजपसाठी लोखंडाचे चणे ठरणारी। थोडक्यात सांगायचं तर अचलपूरचा हा प्रयोग सत्तेसाठी तत्वांचा बळी देणारा ठरतोय का? तुम्हाला काय वाटतं? सत्तेसाठी एमआयएमशी हात मिळवणी करणारे भाजपचं हे राजकारण तुम्हाला पटतंय का? यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचं गणित बिघडणार का? तुमची मतं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीच्या व्हिडिओ करिता तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।